वाव, या जंगलाला बघून ना मला एक कविता सुचली. कधी संत कधी उन्हाळ, असतो वारा बेधुंद जिथे, गर्दीत गुंतलेल्या मनाला शांततेचा मिळतो आनंद इथे. ढग येतात दाटून तेव्हा पावसाची लागते चाहूल मोरांना, निसर्गाने पसरलेली हिरवी चादर पाहुनी हर्ष होतो सारांना. एकट्या वाटत असणाऱ्या वाटांना असते सोबत एका मनमुराद हिंडणाऱ्या मुसाफिराची, त्याच वाटांना बोलकं करणाऱ्या झाडावरच्या घरट्यामधल्या किलबिलाटाची. उंचावरून पडता पाणी धबधबा तयार होतो तो, एवढं सारं भरभरून देणारा एकमेव निसर्गच असतो तो. अरे एवढी भारी मुलगी या जंगलात काय करल्या, ती पण एकटी. बिलीस मला जंगलात अडकला. काय करल्यास एवढ्या जंगलात? काय बघतोस? तुलाच बघतोय. मी विचार करतोय की एवढी भारी मुलगी या जंगलात काय करते. हात काढ. नाही करणार. काय करणार आहेस? तुला काही वाटतं की नाही रे? तुझ्या घरात कोणी आई बहीण आहेत की नाही? आहेत की, सगळे आहेत, पण तू नाहीस. विचार करते की तुला घेऊन जाऊ. अरे माझी जंगली परी, या जंगलात आहे तू जोर जोरात जरी ओरडलीस ना, कोण येणार नाही. तुला कोण वाचणार आहे? मी या जंगलाची परी आहे. मी इथंच भटकत असते. तू माझं काहीही करू शकत नाहीस, आणि हात चाकू मी असाच घुसवला ना तर तू मरून जाशील. अरे मी तुझ्यातनं मरायला सुद्धा तयार आहे. एकदम मारून तर बघ. परत जर का मागून भीती दाखवलीस ना तर खरंच घुसवेन हा चाकू. भीती लागला असते की. मग कशाला घेऊन येतोस असलं भंगार हत्यार? अरे आता पाहिजे की, तुझा भाऊ बी आला तर काय करू. त्यामुळे मी 2-2 हातार घेऊन फिरतोय. 2? हां, एक हे आणि एक तू. तू तर काय हातापेक्षा कमी आहेस काय? चल उठ, उशीर होतोय. गीते गीत थांब. जंगली परी. दिसायला मात्र बुलबुल हे पिक्चर मधली चंद्रमुखी सारखी दिसते. काय कुठे काय मग हसतोयस काय? काय देवान दाल दिल्यात, घरात कोलगेट आहे, दररोज घासतो आणि हसतो. वैसे आपके टूथपेस्ट में नमक है? नाही, विष आहे. मग तेच पिऊन मरून जा. गीते, मी सांगितल्याबद्दल, तू आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण मला गरिबांना मदत करायला खूप आवडते. अच्छा, चल.
ऐक की कशी दिसते मी? थांब की. काय पुढे पुढे काय चाललंयस? लवकर गेलं तर लवकर पोच ना. चल की. पुढे पुढे चाललं ना की फक्त दम लागतो. सोबत चाललं की थकवाही पळून जातो. कळलं? माझ्या सोबत चल. का भीती वाटाली? ए मी कशाला भीत नाही, कळलं ना? अरे सांग की. मोकळा रस्ता, घनदाट जंगल, एकटीच मुलगी आहे, रस्त्यावर कोणच नाहीये. एक मुलगा आहे सोबत, तो काय करेल काही भरोसा नाही, है की नाही? आता कसं होतंय हा? लागलं की. गीते, तू जर या केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा घातली असतीस ना, काय माल दिसली असतीस. आधी मूड ऑफ करायचा, नंतर मूड नीट करायला यायचं. गीते ऐक की. ए जा गीते ऐक तर. गप. मी नाही. तू बोलू नको माझ्याशी. नाही बोलणार, जा. तू ऐक तरी एकदा. ए जा. गीते शेवटचं बोलतोय. गीते तुझा मूड नीट करण्यासाठी काय करू मी? काही नको करू. की ते शाहरुख सारखं गोल फिरू, की तुझे पाय दाबू, की तुझी माफी मागू, की 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 लिप्स किस देऊ. माझे पाय पण नको दाबू, माझी माफी पण नको मागू, आणि ते शाहरुख सारखं गोल तर अजिबात नको फिरू. का? कारण ना तुझ्यावर विश्वासच नाहीये. गोल फिरवण्याच्या नादात ना इथून खाली टाकून देशील. हे गीते तिकडे. वीरू, हा घाट बघ ना किती शांत आहे. इथं मन इतकं रमतं की जणू सह्याद्री शहराच्या त्रासलेल्या जीवनातून दोन्ही हात पसरवून ती आपल्याला जवळ बोलवते. वीरू, काय ऐक ना. काय? इकडे ये ना. नाही. अरे ये ना इकडे. निसर्ग बघ ना किती भारी आहे. माझा एक फोटो काढ ना. उभा तिकडे काढ तुझी फोटो. वीरू, इथे दाटलेल्या एकांताची गर्दी मनाला खूप त्रास देते. गीते ऐक की, आपण चहा प्यायला. काका दोन चहा द्या. बापू जर गाडी काढायला घे, चहा पिऊया. अरे लेकाओ, चहा सोडून दुसरे काही सुचते की नाही तुम्हाला? ह्याच्याबरोबर गेलं की आज उपाशीच मारायचं. चहा सांगा बुडवायला काय? उतर की बाबा, तुझं काय वेगळंच. उतर. ती एका चहामध्ये मी 3 कप करणार आहे आणि तुला त्यात आणि बुडवायला पाहिजे. सदा भिक्काला लागलेला हो, एक जाईस. फुल द्या हो. थांबावं बसतो इथं. वीरू ऐक ना. मला एक कविता सुचली आहे. अरे ऐक ना. सांज वेळी मी जेव्हा गॅलरीत बसायचे, चहा सोबत तुझ्या आठवणीत गुंतलेली असायचे. जा आणि काय नव्हे. तुला माहितीये मला चहा का आवडतो? कविता म्हणणारी छान आहे. एकटे असतानाही चहाच असतो, भर मैफिलीतही तो असतोच. श्रीमंतांच्या बंगल्यात जसा तो वावरतो, तसाच गरिबांच्या झोपडीत तो नांदतो. सकाळी प्रसन्न असताना तो लागतो, रात्री दमून आल्यावरही तोच लागतो. म्हणून मला चहा आवडतो. ती हे तू माझा का चहा घेतलीस? मी आधी ऑर्डर केलेला. मग तुला कोण सांगितलं ती भंगार कविता म्हणायला? याचा आणि काय धग. माझ्या कवितांना भंगार बोलतोयस? तुझी कविता आहेच भंगार. खेळ झाला. तू निघला, तुला जाऊ दे. ह्याला पकड. तिची चूक आहे. तुझी गर्लफ्रेंड आहे ना ती? ती
नक्की वेळेला काय आम्हाला शानपण दाखवता वे रे हा चल सॉरी मन सॉरी सॉरीच्या लाडक्या घे विरूपण आता काय खरं नाही यांचं थांब पागलो का शर्टाची वाट लागली बघ. शर्ट टाकल्यावर गोड दिसायला ए, बापू गाडीच केली विरूपण गाडीच केली शोधायची ए उडक त्यांना उडक कुठे गेलीत बघ सोडाय नाही त्यांना आज भावा त्याचं घर उठवा लागतंय. अरे त्या पोरगीकडनं तू चा मारून घेतलास तोंडावर. मी असतो तर घरच उठवलं असतं मर्दा. पळून गेलाच नाही काय ग बस आणि घर उठवतोय कुठे दिसतात का बघ पहिला तू थांब काय कधी कधी अर्धवट सोडलेल्या वाटा या नेहमी नवीन पावलांच्या शोधात असतात. आपण त्या वाटेने जाऊयात. चल. कुठे गेल्या जंगलात काय की असली आम्हाला काय भेटत्यात. सकाळी म्हटल्यालं आज काय अन्न मिळत नाही. सुकानं चहा मिळाला तू बी ह्याच्या तोंडाव. तुझ्या बाजा काय पंप आहे. सकाळी तीच टाकले आणि हे लागले जंगले फिरवायला. चल किती कुठं आणलीस केवढा अंधार आहे इथं. भीती वाटेल काळोखाची. फक्त एक वाट जाळून बघ. सावलीही देईल साथ तुझी. अंधारात एकदा चालून बघ. या जगण्यापरी नकोच जगणे. भाळण्या मला की उगाच साजणे. भ्रमात किती राहू मी सांगना. उगाच पाहणे आणि पाहून जळणे. गीतेच्या माणसावर चहा पेकाची काय गरज होती. हे बघ माझी काही चुकी नव्हती. त्याने माझ्या कवितांना भंगार का म्हणायचं. कविता हायच भंगार. मग मला राग नाही का येणार. हे देव बाप्पा. अरे पुढे जायला उशीर होते. चल की गप्पा बस नाही तर देव बाप्पा कावतील. चल. अरे तुझ्या नावानं देव उठल्यात ते काय कमी आहेत काय.
ए वीरू, 1 मिनिट मी आले. आता कुठं चाललेस? ते उन्हात जंगली परिवहन कुठं जाऊ नको, जंगली जनावरून घेऊन जाईल तुला. आणि तू गेलीस तर त्या गावंडीला काय सांगू परत? माझे वडील सिव्हिल इंजिनियर आहेत, कळलं? त्यालाच आमच्या इकडे शास्त्रीय भाषेत गौंडी म्हणतात. तू जा, तू जा, तू जा, तू जा, तू जा, तू जा, तू जा. तू जा. माझे केस सगळे विस्करलेस. चंद्रमुखी कुठं तर जंगलात भडकून झालं. कोणतर बघून तर घेऊन जायचं. निवांत बसलाय, अगदी निवांत बसलायस. देवा, तू जर जोडी लहानपणी वरतीच बनवून पाठवला असतास का नाही तर किती भारी असतं. आज आम्हाला बनवून भटकावं लागलं नसतं. तुला माहित आहे, एका वर्गात 60 मुलं, त्यात 15 मुली. किती कॉम्पिटिशन, किती त्या मुलींना पटवण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट आहे माहिती आहे तुला? जरा सुद्धा रिटर्न नाही. घोर अन्याय येऊ मायावर, म्हणजे आमच्यासारख्या मुलांवर येऊ. जर जोडी तिथंच सेट केला असतास, आज आम्ही जोडीनं फिरला असतो, जोडीनं भरपूर काही केलं असतं. तुला माहिती आहे काय, ही आता जी गेली 10वीला 10 वेळा मागं फिरलं मग पटल्या. तू जोडीवरती म्हणून पाठव पाहिलतस. तुला जोड्यानं हाणला पाहिजे नालाय का. ए वीरू, वीरू. तिच्या केसातला तो गजरा कायमचा खुलून दिसायचा. रोज नकळत माझ्या हृदयाची स्पंदने वाढवायचा. कसा दिसतोय गजरा? काय माल दिसतेस माहिती काय मटेरियल म्हणजे मस्त दिसतेस. मस्त दिसते गजरा तुझ्या केसांमध्ये. बागेतल्या फुलांना मी कधीच पाहत नाही. एकच फुल पुरेसं असतं चालू झाली बघ परत. सोबत हिच्यामध्ये मिळवण्यासाठी. मी माझे 5 वर्ष घालवल्यात. ही बोलतं कमी आणि कविता जास्त म्हणत्या. हे असलं मॉडेल तयार करायचं नाही, 10 वेळा विचार करत जा. हिचा बा कुठला महान कवी होता मला माहित नाही. त्या महान कवीला एकदा मी पर्सनल भेटणार आहे. त्याला नंतर भेट, आधी मागचीला सांभाळ. मी आता म्हटलेली कविता पुन्हा म्हण. सोपं आहे. म्हण ना, म्हण. बागेतल्या फुलांना कशाला तोडायचं, ते पडले की घ्यायचं, त्याला दोरीत ओवायचं आणि डोक्यात घालून मिरवायचं. गजरा केसात घालतात, डोक्यात नाही. अबे डोक्यावरच केस असत की. काय माणूस आहे. गीते गीते ऐक की गीते. अरे तुम्हा मुलांना काही हीच काम असतात का रे? होय. बरं ते जाऊ देत. ऐक ना, आपण एवढं लांब आलोय, काहीतरी बोल ना. ऐक, आमच्या घराजवळ ना एक आजी होती. तिला 2 मुलं होते. ती दिवसभर खूप कष्ट करायची. खूप कष्ट करून आपल्या 2 मुलांना ना रोज खाऊ घालायची. ती 2 मुलं काहीच करत नव्हती. सो सॅड. किती वाईट आहेत ना ती मुलं. होय. मग काय झालं? काय नाही, आजीचं वय खूप झालतं आणि ती मेली. किती वय होतं त्या आजीचं आणि त्या कशा मेल्या? साधारणतः आजीचं वय 130 वर्ष होतं आणि ती लहानपणी मेली. किती नालायक आहेस रे तू.
माझंच चुकलं. गप्पा पडला होतास, उगाच तुला बोलायला लावून मीच चूक केली. मग आता घरी बसून सकाळ ते संध्याकाळ काय करतोय? जेवलीस काय, खाल्लीस काय, पिलीस काय, हेच करतोय ना फोनवर? अरे पण मी तुझ्या समोर बसली आहे ना. म्हणून म्हणतो काहीतरी थोडंसं वेगळं करूया. नालायक. तू येणार असशील तर ये, नाहीतर मी निघाले. ये जा. ए ऐक ना, इथे आपलाच आवाज आपल्याला परत ऐकू येतो. हे ते बघ. वाव. अगं काय करतेस? आज नको थांबूस. हे बघ, छोटंसं आयुष्य आहे. हसत जगून घे. परत फक्त आठवणीच येतात, वेळ नाही. देव बाप्पा. तिथे पडशील. हे बघ वीरू, आज मला नको थांबूस. उदास चेहराही तुझं नाव ऐकल्यावर खुलून दिसतो. तू जर माझे मला हाल विचारशील तर देवा शपथ सांगते, ठीक नसतानाही ठीक असल्यासारखं वाटतं. वीरू, लव यू. तिच्या केसांमध्ये खेळणारा वारा आवडला होता. डोळ्यासमोर आलेला तो केस आवडला होता. तिच्या ओठातून लपलेले शब्द आवडले होते. ज्या ओठातून निघाले ते ओठ आवडले होते. गीते, तुला कविता लिहायला इतकं आवडतं? हो मग. हे बघ, हं? पानावर कवितेला जन्माला घातल्यानंतर तिचं होत जाणारं कौतुक म्हणजेच तिचं वय असतं. ती वाढत जाते. लिहिणाऱ्याला तिचा अभिमान वाटतो, कौतुक वाटतं, आपलेपणा बस तू हो कविता लेखक. ए, माझ्या कवितेंना काही म्हणायचं नाही. मी मरेन ना तेव्हा सुद्धा कविता करूनच मरेन. अरे जर मी तुझ्याजवळ अवेलेबल असलो ना तर मीच एक तुला कविता सुचवतो. काय विचार? का? कारण लवकर एक कविता बनवतो आणि तुला लिहून देतो. ते ऐकून तू मरून जा आणि मी एक दुसरी सुंदर मुलगी बघून लग्न करतो. कारण मला पण कविता लय आवडत्या. तू ना वीरू थांब, तुला तर बघतेच. तू एकदा भेटस, तुला दाखवते. नाही कविता आवडते का तुला? वीरू थांब. वीरू थांब की रे, मी पडेन ना. कोण सांगितले पळायला? वीरू, तो खूप म्हातारी झाली आज पळशील. वीरू, वीरू काय थांब ना. पाय दुखायला लागले. आता कुठे जाशील? पळ ना, पळ की पळ. पळ. गीते काय? सॉरी. नाही सॉरी. नाही. तू काय पण माग मी देतो. काय पण? हा काय पण.
बघा काय पण. मग एखादी कविता म्हणून दाखव. ते वरती पवन चक्की दिसते काय, त्याला लटकून मरून जा म्हणलं तर म्हणून जातो, पण कविता नाही म्हणणार. जा मग. गीते एकदा काय एकदा वीरू नाही. एकदा नाही गीते वीरू एकदा वीरू. वीरू सोड. सोड. गीते असे क्षण आयुष्यात परत थोडी ना येतात, हे अनुभवलं पाहिजे. वीरू बरं मी. सोड. वीरू सोड. सोड. झाला आजचा दिवस तर संपला. झालं तुझी इच्छा पूर्ण. नाही, फक्त एक इच्छा बाकी राहिल्या. एक काम कर, चल. अरे अगं ये आता तरी. काय. हो, हे बघा मॅडम, तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तरी पण माझी एक शेवटची इच्छा आहे, ती तुम्हाला सांगायची आहे. सो स्टार्ट करूया. आम्ही मुलं ज्यावेळी पण एका मुलीवर प्रेम करते की नाही, त्यावेळी तिची कोणतीच गोष्ट बघत बसत नाही. ती आवडली ना डायरेक्ट बायकोच. पण मुलांचं कसं माहिती आहे, प्रेम केलं की नाही तिच्याच दुनियेत व्यस्त होऊन जातात. जर चांगलं शिक्षण घेऊन चांगलं जॉब केलं असतं ना, तर ती मुलगी त्यांना भेटली असती. आता बघ ना, तू पण मला किती वेळा सांगितलीस की वीरू चांगलं शिक्षण घे, चांगलं जॉब कर, तर मी ना नाही केलं. हां, पण मी बाकीच्या मुलांसारखं नाही आहे की मी तुझ्यावर प्रेम केलं याचा अर्थ तू माझ्याशीच लग्न केलं पाहिजेस. आणि असं पण नाही आहे बाकीच्या मुलांसारखं मी मरून जाईन, मी ते करीन, मी हे करीन ना. अगं मी तर आता 4-5 वर्ष झालं तुझ्यावर प्रेम करतोय. तुझ्या आई वडिलांनी तुला 21 वर्ष सांभाळलं आहे. त्यांच्या पुढं माझं प्रेम कमी नाही आहे, कमी नाही आहे. गीता, जुन्या आठवणी कितीही पुसट झाल्या ना, तरी त्या मनाच्या कोपऱ्यात नेहमी जिवंत राहतात. आज तू जर निघून गेलीस ना, तर मी आयुष्यभर एक प्रयत्न मात्र नक्की करेन की कविता लिहिण्याचा. जाऊ दे, शेवटी मला इतकं सांगायचंय की विश यू हॅपी मॅरिड लाईफ गीता. Congratulations. गीता की माझी एक इच्छा आहे, आपण शेवटचं एकदा भेटूया की. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. काय? तू रडायचं नाहीस. आपली शेवटची भेट सुद्धा पहिल्या भेटीसारखीच झाली पाहिजे. ठीक आहे, माझी पण एक अट आहे. तू पण मला तसंच प्रपोज केलं पाहिजे जसं तू मला पहिल्यांदा भेटल्यावर केली होती. वीरू, लव यू.
यावर माझ्याकडे एक उपाय आहे. ए किती भारी आहे ना घर. आपलं पण असंच घर असलं पाहिजे. वीरू, तिथं आपलं छोटंसं शेत असलं पाहिजे आणि तिथं आपली 2 मुलं खेळत असलेली पाहिजेत. तू कामावर जाणार आणि मी इथे अशी वाट बघत बसलेली असणार आणि तू मला येताना संध्याकाळी खाऊ आणायचंस. हा गीता, तुला वाटतंय आपलं लग्न होईल? नाही. ऐक की, आपण पळून जाऊ. त्यापेक्षा आपण मरून जाऊया. हे तर ए माझ्या कवितेंना काही म्हणायचं नाही. मी मरेन ना तेव्हा सुद्धा कविता करूनच मरेन. अरे, जर मी तुझ्याजवळ अवेलेबल असलो ना तर मीच एक तुला कविता सुचवतो. अनोळखी वाटेवर भेटलीस तू, झालीस नकळत ओळखीची. बोलता बोलता वाहत गेलो आपण, चाहू लागली पहिल्या प्रेमाची. तुझं ते हसणं, तुझं हे लाजणं, कानात झुमके घालून माझ्या मनाला डोलवणं, हातात हात घेऊन मनसोक्त बोलणं, सारं काही आठवतंय आज. पहिली भेट, पहिला चहा, पहिला पावसाळा, सारं काही मी मनात साठवलंय. प्रत्येक इच्छा पूर्ण होत नसते ग मनाची, शेवटी मानावी लागते इच्छा निहितीची. वाटलं नव्हतं तुला गमवता मी पहिली कविता करेन. असो, चालायचं. तू माझ्या सोबत नसलीस तरी माझ्या कवितेत तुला मी जपेन. वीरू ऐक ना, मला एक कविता सुचली आहे. सोबत तुझी मला मिळाली, मीही मनसोक्त गुंतले. तुझ्या सोबत जगलेल्या क्षणांनी खळखळून हसायला शिकले. भार या मनाचे सारे हलके होत होते जेव्हा मी तुझ्याशी मोकळेपणानं सारं काही बोलत होते. मला पाऊस आवडत नव्हता कधीच, पण तू सोबत असताना तोही आवडू लागला. मातीच्या त्या आपलेपणाचा सुगंध मला त्या दिवशी कळाला. नियतीने असे का घडवून आणले हे माझ्या मनालाही कळेना. जीव तुटतोय रे रोज. माझा जीव आता मलाच सांभाळेना. शेवटी एकच सांगेन, मीही तुला माझ्या कवितेत शेवटच्या श्वासापर्यंत जपेन. एक गीते, ऐक की. दीदी, काय करतेस हे? कानात इच्छा मागितली की पूर्ण होते. अच्छा. देवा, काही गोष्टीमुळे आम्हाला वेगळं व्हावं लागतंय. तू जे काही ठरवलं असशील ते चांगलंच असेल. ती माझ्यासोबत नसली तरी ज्याच्यासोबत ती असेल त्या दोघांना सुखात आणि आनंदी ठेव. हे एक शेवटचं मागणं मागतोय आज तुला. तेव्हा सगळा विचार करून एक शेवटचं मागणं तुला मागते. आम्ही दोघं सोबत राहणं तर शक्य नाही, पण सोबत मरण तरी आम्हाला मिळू दे.
तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ थक्क झाला ना शेवट बघून. अजून एकदा सांगतोय या व्हिडिओमध्ये ते दोघं जे पात्र होते ते दोघं मेलेले नाही आहेत. खरं प्रेम केल्यावर त्याचा शेवट असं होतं असं काहीही नाही आहे. ही एक कथा आहे. या कथेच्या दृष्टिकोनातून तुम्ही ही पूर्ण शॉर्ट फिल्म बघितला. तुमचं जे पण मनोगत असेल तर जे पण तुमचं कमेंट असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण ही कोणतीही रिअल घडलेली कथा नाही आहे. मी शेवटचं अनेकदा सांगतोय. त्यामुळे या कथेला इतकं सिरियस घेऊ नका. पुढच्या व्हिडिओसाठी आम्हाला सपोर्ट करत राहा. आमचे व्हिडिओ खूप लेट होत आहेत त्यामुळे सॉरी. हां तसं थोडंसं प्रॉब्लेमसुद्धा चालू आहे. तर आम्ही रेग्युलर राहण्याचा प्रयत्न नक्की करत राहू. जर तुम्ही या व्हिडिओला भरपूर सपोर्ट केला तर माझी तर इच्छा आहे या व्हिडिओला एक 25,000 लाईक तर यावेत. कारण काय तितकं भारी कंटेंट आहे. भरपूर वेळ लागला आहे त्याला बनवायला. तर सगळं तुमच्यावर डिपेंडेड आहे. आणि अनेकदा सांगतो आहे हा व्हिडिओ एक काल्पनिक कथा आहे. या व्हिडिओला लाईक करा. आम्हाला सपोर्ट म्हणून या व्हिडिओची लिंक तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवू शकता. छोटा मोठा स्टेटस असेल आणि तो स्क्रीनशॉट काढून मला इन्स्टालासुद्धा पाठवा. मी स्टोरी ठेवण्याचा प्रयत्न नक्की करतो. या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि तुमच्या जितक्या मित्रांना पाठवता येईल तितक्या मित्रांना पाठवा. आणि तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधील कोणती जर कथा किंवा कोणती जरी डायलॉग्स आवडले असतील तर त्याच्यावर तुम्ही शॉर्ट्ससुद्धा बनवू शकता. आणि लाईकचं टार्गेट एक 25,000 लाईक्स तर नक्की पूर्ण करा. आय होप त्याच्यापेक्षा पण जास्त जातील लाईक्स. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. काळजी घ्या.